बाबा तुम्हाला बुडबुडे आले? काय म्हणजे मी इतके दिवस ट्राय करतोय मला नाही आले, तुम्हाला पटकन आले बाबा बुडबुडे. बनोबा एकटाच आहेस म्हणून काही बोलता येत नाहीये. बनोबा वा, आजचा दिवस आणि आजची सकाळ किती प्रसन्न आहे बनोबा. हो बाबा, तुम्ही आदेश दिला आणि सूर्य उगवला. ही सगळी कृपा तुमची आहे बाबा. हो हो बोला बुडबुड 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 बुडबुड. बनोबा, बाकी सगळं उत्तम आहे, पण ही घोषणा डिझाईन करताना जरा वेगळी करायला पाहिजे होती. बोला, बुडबुड 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 म्हणजे अगदीच बालवाडी लेवलचं वाटतं रे. हे जरा बदलायला पाहिजे होतं. असो, आजची दिनचर्या काय आहे बनोबा? बाबा आज प्रश्न उत्तरांचा वार आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी भक्तांची भली मोठी रांग लागली बाबा. नाही नाही बनोबा, ज्या अर्थी त्यांना प्रश्न पडलेत त्या अर्थी ते भक्तत्वाला पोहोचलेच नाहीये, पण मी त्यांना पोहोचवेन. त्यांना असे प्रश्न विचारायचे की त्यांना कळलंच नाही पाहिजे की प्रश्न काय, हा त्यांना प्रश्न पडला पाहिजे. तुला प्रश्न कळला बनोबा? नाही बाबा. हेच झालं पाहिजे. जा बोलव, कोण आहे? जशी आज्ञा बाबा. ठीक आहे. या या या, आरामात या. इकडेच आहे मठ. या इथे चप्पल घ्या. आरामात येऊ दे. हा येऊ दे. येते येते. काढा. हा अरे बापरे. असो. या बाबा. हम्म. बाबा याला दारूचं व्यसन आहे बाबा. हो आणि का? ते सोडवण्यासाठी याला कोणीतरी बाहेर सोडून गेलं होतं बाबा. आता पण हा प्यायलाय बाबा. खरं तर ना हा इथे यायला तयारच नव्हता. तर मी त्याला बोला, अरे बाबा तू ये बाबा आमच्या इथे, बाबा आमचे खूप भारी आहेत. तर ऐकतच नव्हता बाबा. मग बोललो, बाबा हे बघ, एकदा तू बाबांच्या इथे आला ना की बाबा तुला ना विचारणे आंघोळ घालतील बाबा. पण हा ऐकेल तर ना बाबा. तरी बोलो बाबा नंतर असं होईल की बनोबा बाबा- बनोबा, काय होतंय? त्याचा बाबा कोणता, माझा बाबा कोणता कळतच नाही. तुमचं काय असेल ते बाबांना सांगा. ये बाळा, काय घाबरतोयस? ये, तुमच्यासारख्यांचा उद्धार करण्यासाठीच मी जन्म घेतलाय. ये बाळा, ये ये. हा ए बाळा, ए. ऐका हो. दरबार भरवलाय ना इथे? बाबा बोल बाळा, बोल. कर कर, कसाही नमस्कार कर. हा नको करू, हा वेगळंच वाटतंय. बोल बाळा, काय आहे बघ, तू करशील तो नमस्कार माझा आणि मी दाखवेन तो चमत्कार तुझा. बोल बाळा, बोल. दारू आहे का? दारू नाही, आम्ही दारू नाही पित. नाही पित आहे? नाही. दारूच नाही पित आहे का? हा? नाही, मी नाही, जो पितच नाही त्याच्या मैताला पण जात नाही मी. ए ए बा, ए थांब थांब. ए हो, हो. अरे थांबव त्यांना. आत्ताच सुरू झालं, इथे थांब. बालका, माझ्याकडे दारू जरी नसली तरी अशी गोष्ट आहे जो तुला परमानंद देईल, मद्यापेक्षाही परमानंद देईल. जडीबुटी आणली काय? नाही, नाही, तसं नाही आहे बालका. मला सांग, तू दारू का पितोस? मला आवडती. नाही, बरोबर आहे, पण प्रत्येक आवडणारी गोष्ट आपल्यासाठी चांगली असते असं नाहीये. नाही नाही नाही. बरोबर? बरोबर आहे. दारू वाईट आहे की नाही? नाही तर दारू बेकार आहे. दिलं माणूस धंद्याला लागतोय दारूनं. मग तू का पितोस? मला आवडते. अरे हा पुन्हा तेच बोलतोय. नाही बालका, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तू विषय समजून घे. दारू ही खूप वाईट आहे. आहे बेकार आहे. दारू वाईट आहे मान्य करतोयस? मान्य आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. तुझ्या शरीरासाठी घातक आहे हे मान्य आता करतोय. काय माणूस मरल. मग तू दारू का पितोस? मला आवडते. अरे हा तेच बोलतोय रे. बरं मला सांग, तुझं पूर्ण नाव काय? माझं नाव पीपी. मी त्याच्यामुळे सगळा घोळ त्याच्यामुळे झालेला आहे. काय झालेला आहे, मी आहे का नाही, मी सोडली दारू. म्हणजे कालच मी सोडली, परवा पण मी सोडली. पण तिच्या आईला कोणतरी येताना मला म्हणतं पी, मग मी पितो. मग मी नाही थांबत. कोणतरी आपल्याला दोनदा सांगतंय पी, तर आपण मग नाही बाबा, त्याला ही नाही करायचं. काय नाही बालका, हे कारण नाही आहे, ही तुझी मस्ती आहे. ते आहे. आणि एवढंच जर असेल तर तू तुझं नाव बदलून घे. नाही, नाव नाही बदलू शकत. नाही ती शेक्सपियर म्हणलंय, नावात काय आहे? नाही नाही, हे बघ बालका, कसं आहे, शेक्सपियर बोलला मान्य आहे, पण त्याने त्याचा वेगळा अर्थ घेतला होता. उद्या त्याने स्वतःच्या नावाचा अर्थ घेतला असता तर शेक्सपियर झालं असतं का? क्या बात आहे बाबा. शेक्सपियरला आयुष्यात वाटलं पण नसेल की कधीतरी माझ्या शाब्दिक विनोद होईल. ह्याच चाललंय तुझं काय. बरोबर. तर बालका, तुला कळतं का, दारूमुळे तू मरू शकतोस. काय कराय, दारू मरतो शकतो. मला काय म्हणायचं आहे, आता परवा माझा एक मित्र मेला आणि ती दारू पित नव्हता. ती कसं काय? नाही, ते आहेच, म्हणजे प्रत्येक पिणारा मरतोच असं नाही. आणि प्रत्येक मरणारा पितोच असं नाही. अरे देवा, दरबार कोणाचा भरलाय कळतच नाही. बाबा तसं नाही. तुम्हाला ही काय आहे बाबा,
हे बघा लाईफचं ना एक चक्र आहे. काय होतं, आपण जर जन्माला आलेलो आहे तर आपण मरणार पण आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे. एक लाईफ एन्जॉय पण केली पाहिजे ना मध्ये मध्ये. ही कुणीतरी म्हणलेलं आहे, काय म्हणलेलं आहे, ही म्हणलेलं आहे, आला सास गेला सास त्याचं न्यार तंतर, अरे जगन मरण एका श्वासाचं अंतर. कोण म्हणलेलं आहे? बहिणाबाई चौधरी म्हणलेलं आहे. त्या असं का बोलल्या बरं? कारण नैनम छिंदंती शस्त्राने. कोण बोललेलं आहे? भगवान श्रीकृष्ण बोललेले आहेत. कुठे बोलले? रणांगणात बोललेले आहेत. तर बाबा आपण आपल्या आयुष्यात जेव्हा मी याच्याकडे आलोय की हा माझ्याकडे आलोय? नाही बाबा, आपलं लाईफ कसं असतं मी तुम्हाला सांगतो बघा, लक्षात घ्या. बालका तिथे बस. बस आराम आराम. हरकत नाही. हे बघ, तुला मुळात सांगण्याचा मुद्दा आहे की दारूमुळे तुझं लिव्हर खराब होईल. हे तुला कळतंय का? तेवढं आता ते होणारच आहे. एवढी दारू मी पिणार एक क्वार्टर दिवसाला, हे जायचं ते लिव्हर एवढं, मग तिला तारास्त होणारच आहे. बरोबर. मग मग तरी तू का पितोस? मला आवडते. अरे हा तेच बोलतोय परत. हे बघ, ए बाळा, तू समजून घे. मला सांग, तुझ्या घरी कोण कोण असतं? नाही कोण नाही, मी रस्त्यावर राहतो. रस्त्यावर राहतो? अरे रे रे रे, बघ तुला कळतंय का? दारूमुळे तू रस्त्यावर आलायस. ह्या दारू बेकार आहे, दारू काय, दारूमुळे लोक रस्त्यावर येतात. हे कळतंय ना तुला? हे कळतंय की नाही? मग का पितोस? बाबा त्याला आवडते. मला कळतं रे, तू हे आहेस ना, गप्पस ना जरा. त्याला विचारतोय ना मी. हे बघ, मुद्दा समजून घे. सांगा ना बाबा. दारूमुळे ना तुझं लिव्हर खराब होऊ शकतं. हा, ते होईल. लिव्हर तुझं खराब झालं तर काय करशील? मी लिव्हर ट्रान्सप्लांट करणार. माझं लिव्हर खराब झालं, मी लिव्हर ट्रान्सप्लांट करणार आहे. हे बघ, तुला मुद्दा कळत नाहीये बाळा. असं ते ट्रान्सप्लांट करणं हे खूप रिस्की आहे. ते खूप खर्चिक ते आहे आहे. तेवढं. पैसे कुठून आणणार आहेस? किडनी विकून. किडनी विकून म्हणजे? मी माझी किडनी मला लिव्हर बदलायचं असेल तेव्हा मी आधी किडनी विकणार, पैसे घेणार, मग लिव्हर विकत घेणार, मग लिव्हर लावणार. माझं ठरलं आहे. हा कुठला हट्ट आहे? किडनी विकून लिव्हर लावायचंय? फॅनचं कॅपॅसिटर बदलतोय? जोक करत नाहीये रे. हे बघ, तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये. एवढं करण्यापेक्षा दारू सोड ना. नाही सुटत ना दारू. का? माझं नाव पिपी आहे, कोणतरी येऊन म्हणतं पिपी, मग मी पितो चल त्याच्या. रे, हट रे, कंटाळा आला. तेच तेच आहे. चल रे, ह्याला काय अर्थ? सारखं तेच 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 बोलतोय. बोले जातच नाही मला. मी तेच तेच बोलतोय असं वाटतंय. हे बघ, मुद्दा समजून घे बाळा. दारू वाईट आहे. दारू बेकार आहे, मला सोडायचं आहे दारू. ऐक ना, काय होतंय, आपण दोघंही तेच बोलतोय. कळत नाहीये मला चढली की तुला चढली. मुद्दा कळतोय का? मला सांग, तू काय करतोस? पैसे कमवण्यासाठी काय करतोस? मी चैन मारतो, परसा चोरतो, पाकिट मारतो. अरे हा चोर आहे. आम्ही चोर आहे. हा चोर आहे. चोर आहे. हे असं नाही कमवायचे पैसे. पैसे हे उत्तम मार्गाने कमवायचे. मेहनतीनं कमव, मेहनतीनं. हा, चोरी करण्यात मेहनत नाही का? चोरी करायला काय मेहनत नाही लागत का? हा बाबा, ही मेहनतीचं काम आहे. एकदा कधीतरी चैन मारून पळून बघा, मग कळलं तुम्हाला. मी कशाला पळू? तुम्हाला गरज आहे पळायची. पळून बघाय. हे बघ, मुद्दा कळतोय का? हे दारू पिणं, हे चैन मारणं, चोऱ्या करणं हे कमी कर, बंद कर. उद्या पोलिसांनी पकडलं, जेलमध्ये टाकलं तर काय करणार आहेस? काय नाही करणार. तुझ्या आई वडिलांना वाईट नाही वाटणार? नाही, त्यांना आनंद होईल. आनंद होईल म्हणजे? मी त्यांना भेटलो की त्यांना लय भारी वाटतं. जेलमध्ये गेल्यावर कसं काय भेटणार? ते तिथंच असतात ना. 10 वर्ष झाले ते तिथंच आहेत. बरोबर. हे काय घेऊन आलायस तू? नाही, ते तिथंच आहेत. सकाळ प्रसन्न चाललेलं, हे का आणून ठेवलंयस इथे? बाबा, माझा पप्पा आहे ना, 10 वर्ष झाले जेलमध्ये आहे. हा? हा जेलमध्ये हा. काय केलंय? काय नाही, ती पत्रकार होता तो, तर त्यानं कुणाला तरी प्रश्न विचारला, त्यानं लय खोसावला, जेलमध्येच टाकला. जाऊ दे. तेव्हापासून मग आपण डोकं फिरतो, कोणी प्रश्न विचारला बुक. ऐक, सांगायचा मुद्दा हा आहे की पैसा हा नेहमी उत्तम मार्गाने कमवावा, चांगल्या मार्गाने कमवावा. काय बनवा? हा, मी चांगल्या मार्गानेच कमव, माझं असलं काही नाही आहे. मी चांगलं. तुम्ही मेहनतीने कमवावा. तुम्ही काय मेहनत करता? असते बाबा, मेहनत खूप असते. ध्यान करावं लागतं, लोकांना उपदेश करावे लागते,
4-4 तास बोलावं लागतं. मी पण बोलतो हा. मी पण बोलतो 8-8 तास. मी एकदा प्यायला बसलो का नाही मग मी 1 क्वार्टर 2 क्वार्टर झाले की मग मी लई बोलतो. आजूबाजूची बेवडी कुत्री मांजरी सगळ्यांबरोबर बोलतो ते. हे बघ, ऐक. मला आजचा विषय समजत नाही. मी काय बोलतो, मी काय करतो मला कळतच नाहीये. काय शपथ मी नॉनस्टॉप मी 8-8 तास नुसता तुम्हाला सांगतो बाबा कुत्र्या. नाही बाळा, माझं बोलणं वेगळं आहे. माझं बोलल्यामुळे लोकांचे डोळे उघडतात. माझ्या बोलण्याला लोकांचे डोळे शांत मिटतात. म्हणजे तुम्ही रात्रीचं बोलतो तेव्हा कुत्री मांजरी माझ्याकडे येऊन ऐकायला बसतात ना. असं काय बोलतो बाबा बेवडा. त्याच्या आईला भुकतच नाही, सगळी झोपते शांत. येण्यास का रे? नाही. मी काय बोलतो, तू काय बोलतो? प्रत्येक ठिकाणी बाबा आहे म्हणून शांत बसलो. आता कळलं? आता सांगितलं असतं तुला. आता असं नाही बाबा. काय बाबा अरे मी बोलतो त्याने लोकांचं उद्धार होतो, लोकांचं ध्यान लागतं. मी विज्ञानाचं बोलतो. माझं बाबा अरे आता यार सगळं सांगायला लागणार यार बाबा. इट इज ऑल सायन्स बाबा. बाबा दारू आहे का नाही. मी MSc मायक्रोबायोलॉजी केलेली आहे. MSc मायक्रोबायोलॉजी. तुम्ही किती शिकलाय? 4थी. किती शिकले? माझा लौकिक शिक्षणावर विश्वास नाहीये बालका. 7वी. मी लय माझं गणित उलट पडलं. काय झालं मी लय शिकलो पण त्याच्या आईला नोकरीच नाही मिळाली. नोकरी नाही तर छोकरी नाही मिळाली. आता नोकरी नाही छोकरी नाही आई बाबा त्याच्या आईला 10 वर्ष माझं ती जेलमध्ये आहे ती म्हणून मी पितो. म्हणजे कसं आहे बाबा तुम्ही काय करता बाहेरच्या जखमांसाठी औषधातलं अल्कोहोल वापरता. मी आतल्या जखमांसाठी अल्कोहोल मधलं औषध वापरतो. अरे 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 तुम्हाला सांगतो बाबा 30-60-90चा फॉर्म्युला आहे का नाही. हा काय काय मला- काय 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 30-60-90चा फॉर्म्युला आहे का नाही. हा. मलाच कळलेलं आहे बाबा. हा फॉर्म्युला काय- काय- मी काय तुम्हाला म्हणजे काय? सांगतो ना बाबा आपल्याला आहे ना हे कळत नसतं बाबा काय चाललं आपल्या आयुष्यामध्ये. आपण मला कळलेला माणूस खरा आहे का नाही वयाच्या 30तच मेलेला असतो पण त्याला ती कळतं वयाच्या 60व्या वर्षी पण त्याला पुरत्यात वयाच्या 90व्या वर्षी. अरे अरे हे 30-60-90 मला लगेच कळलं म्हणून मी प्यायला लागलो. क्या बात है बाबा. अरे क्या बात है बाबा. असू दे रे क्या बात है बाबा. असू दे. बाबा मला एक पॉडकास्ट चॅनल काढायचंय. माझे ते गेस्ट म्हणून याल का तुम्ही प्लीज. म्हणजे या. तुम्हाला कळत नाहीये तुम्ही ध्यान आणि विज्ञान हे कोलॅब करून खूप भारी समजवताय हं? आणि आजकाल लोकांना हेच लागतंय. हेच चालू आहे सध्या ट्रेंडिंग मध्ये. बोलतो मी तुम्हाला सांगू का आजकाल शिकलेला माणूस अध्यात्माकडे वळला ना की लोकांना कुतूहल वाटतं. रात्रीच्या रात्री व्हायरल करून टाकतात. खरंच आहे. खरं सांगू जेन्युअनली दारू बिरू सोडा ह्यात काय नाही राहिलंय. नाही मला दारूच नाही मला पैसेच नाही त्याच्यामुळे पैशांच सांगतो आपण दोघे मिळून पॉडकास्ट काढू खूप पैसा कमवूया. लय पैसा आहे त्याच्यात. लय पैसा पॉडकास्ट मध्ये. मला चालेल मला पैसा मिळाला मी दारू सोडणार नक्की? मी सोडणार. क्या ग्रेट ग्रेट. बाबा माफ करा बाबा माफ करा. तुम्हीच एकटे काय ते बुडबुडे उडवत बसा. पॉडकास्ट दोघं. नाही बनोबा. अरे माझ्याकडे पण तत्वज्ञान आहे. बाबा, पैसा आहे. अरे मी हेच सांगितलं. चला वागोबा चला आगोबा नाही बनोबा. चला चला या, या. बनोबा ऐक ना बनोबा मी सांगतो तुला. ए, बनोबा